सो हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. हा ब्लॉग आहे संक्रांत स्पेशल ब्लॉग आहे ना. आणि से हाय 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 हॅपी संक्रांती, हॅपी मकर संक्रांती. तर आणीची आत्ताच रेडी करून दिलं तिला. आम्ही रात्री सगळं डेकोरेशन केलं, पण त्यातही आमचं जरा प्रॉब्लेम झाला. आणायचं थोडं आताच केलंय चालू. इकडे बघा गौरवला दिलंय हे काम आणि आईला दिलंय हे काम वाटाईमध्ये चॉकलेट बिस्किट सगळं काढायला, कारण आम्हाला प्रॉपर शूट करायचं आहे आणायचं. हा हे बघा ती पण बोलते आणि पण बोलते बोल. हा बर आजी म्हणते ना बोलत नाही, बघ आजीला दाखव मी बोलते है ना. तर माझी आता तयारी वगैरे व्हायचीच आहे. आमची तयारी वगैरे व्हायचीच आहे. सध्या तरी आता 2:30 वाजत आहे आणि आम्ही आता डेकोरेशन जे राहिलेलं आहे ते सगळं सेटअप करतोय. ते सगळं झालं की मग आम्हाला व्हिडिओ वगैरे शूट करायचे. इकडे सगळं पसार आहे. संक्रांतीचं जे काही करतात आता ट्रेंड सुरू आहे की असं वाट्यांमध्ये सगळं काही ठेवतात. आणि थांब ना बाळा, इकडे वाट्यांमध्ये सगळं असे चॉकलेट्स वगैरे ठेवतात. ते सगळं ट्रेंड सुरू आहे. आम्ही पण तो ट्रेंड फॉलो करतोय आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही पण आणीचं थोडं स्पेशल सेलिब्रेशन करायला पाहिजे. पहिली संक्रांत आहे तिची, सो इंटरेस्टिंग असायला पाहिजे म्हणून आम्ही पण सगळं करायचा प्रयत्न करतोय. बरंच काही करायचं होतं, पण ॲक्च्युली मध्ये काय आहे ना की मी आणीला सांभाळून नाही करू शकत होती आणि आई वेळेवर आलेली आहे, त्यामुळे मला माझ्याकडून ते जे डिसाईड केलं तसं काही नाही. पण जेही झालं ते आम्ही पॉसिबल करायचा प्रयत्न करतो नेहमीप्रमाणे है ना. नेहमीप्रमाणे आम्ही जेही झालं ते पॉसिबल करायचा प्रयत्न करतो. इकडे वाटे रेडी आई यामध्ये मुरमुरे टाक है ना. गंगाचं काही कामच नाही ना त्यामध्ये बोरं बसेल फक्त चौरंग नाही रे. अबे साले गौरव काय म्हणताय, बसासाठी गंगाळ पाहिजे आणि चौरंग ठेवायसाठी पाहिजे. तर काही काल रात्री जी मेहंदी काढली ही जरा भयंकर काढली. तिने काढायची खूप इच्छा होती म्हणून पूर्ण केली, पण काहीतरी काढायचं म्हणून काढलं, कारण मला खूप छान काढायची होती. पण आणि लगेच झोपेतनं उठली आणि तिला घ्यावं लागलं मला. गहू काढायचे आहे. आई तू काय विचारते, इथं गत नाही. म्हणजे विचार कर किती दिवस झाले, 1 हप्ता होऊन राहिला. गोंधळ गुव्याच मी नंतर बोलते काहीच, पटापट कामावरून घेते आणि मग तुमच्यासोबत निवांत बोलते. तर थोड्या वेळात गौरव सुद्धा बोलेल. ब्लॉग एन्जॉय करा लास्ट पर्यंत आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चलो. तर अशा प्रकारे आमचा आज सीन आहे. हे डेकोरेशन कालच केलं होतं मी. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. आम्ही सांगितलं की रात्री 3-4 वाजले होते आणि आज जे चालू आहे, मी गेलो होतो इतवारीतून बापरे एवढ्या दूर आहे ते फक्त चिरंजी जे आहे ते इला जे काय बनवायचं आहे ते काय म्हणते त्याला, ते ज्वेलरीची आणि बनवायची होती. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना, फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं ऐसे. आणि ती ज्वेलरी बनवायची होती, तर त्यासाठी मी बोहरा गल्ली गेलो होतो. अरे बापरे एवढीशी गल्ली, आणि बापरे गाडी टाकण्यानंतर होऊन राहिलं. मी गाडी बाहेर ठेवली आणि नंतर गेलो पैदल. तर ते भेटलं, घेऊन आलो आणि डीमार्टमध्ये गेलो होतो. डीमार्टमधून अशा हे वाहनात द्यायसाठी आम्ही 1900 रुपयाची एक भरणी. अरे क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता. 1900 रुपयाची एक भरणी आणि सोबत मी एक बॅग घेऊन आलो होतो. स्वस्तात मस्त 200 भरणी. त्याच्यामध्ये एकाच्यात बोरं काढायचं. आणि ही अशी आमची तयारी चालू आहे इकडे. बोरं काय काढून तिचे मेन हायलाइटेड याच्यात मुरमुरे भर, याच्यात वाणाचं भर, वाणाचं टाक. वांद्यासाठी बाहेर सगळं मिक्स वाला मुरमुरेच पॅकेट दे. आणि इकडे मस्तपैकी ते अंदर खालची असेल. आणि इकडे मस्तपैकी आपलं सगळं काय भरलं बघा. सगळं आणलं होतं आम्ही. वा रे वा. हे ॲपल आणले, बोरायचे काय झालं थांब घेते. आणि इकडे आई कामाला लावलाय. आणि हे बघा इकडे आंगू घ्या
घ्या हा ऊस नव्हता. चॉकलेट वगैरे एक्स्ट्राचे पिट्टी 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 पिट्टी. तर चला हे अशी डेकोरेशन होतं. अरे काळी पतंग नाही भेटत आहे यार. भेटते तू पाहिजे नसेल. अरे खूप शोधल्या मी. तिकडे असं डेकोरेशन चालू आहे आमचं. आणि हा जो सोफा आहे इकडून, हा सोफा आम्हाला बाहेर नेऊन ठेवायचा आहे. आणि आणि नान बोरनान आहे, पहिली बोरनान. आणि इकडे सगळं बिस्किटा वगैरे हे चमचे. आज गजरे एवढे महाग, बापरे बाप. तर गाईज मी आता आंघोळ व्हायची आहे. बाहेरून जाऊन मी आत्ता आलो, थोडा वेळ झाला. आणि डीमार्टमध्ये गेलो होतो. तर डीमार्टमधून काही सामान आणायचं होतं, ते सामान घेऊन आलो. आणि नंतर मग आणलं तिकडूनच ते वाहनाचं पण सामान घेऊन आलो मी मस्तपैकी. आणि एक छोटीशी बॅग घेतली, मला कधी पण काम राहते यासाठी. तर किलरची बॅग घेतली आहे मी. सो ब्लॉग हा शेवटपर्यंत एन्जॉय करा. आणि खरंच खूप छान ब्लॉग राहणार आहे. आणि आमच्या गुड्डूचं पहिलं बोरनान आहे. तर काही चला मी आता हातपाय धुतो, हिला थोडंसं कामं करू लागतो, नंतर मग बोलतो काय तुमच्यासोबत. A few inches later. गेलो होतो तर मी अशा बरण्या आणल्या होत्या, जे की तुम्हाला दाखवली आता किती रुपयाची आहे वाहनात द्यायसाठी. तर आम्ही एक डोकं लढवलं. और अभी तो रुको. लोकाले वाटण एवढी स्वस्ती दिली म्हणून त्याची स्टिकर काढून घेतली आम्ही. वाटलं नाही पाहिजे एवढं गरीब आहे म्हणून आम्ही 19 म्हणून पुरे स्टिकर काढले आम्ही. म्हणजे काही शक्य डायरेक्ट मी नाही आएंगे हम. हे बघा तुम्हाला दाखवतो. खुरापती कामं जे केली आहे हिने, खुरापतीची कामं केली आहे तुम्हाला दाखवतो बघा. स्पेशल करतो. हा नाही तर लग्नानंतर माझ्या हळदी कुंकू काही विशेष नाही झालं. हे बघा किती मस्तपैकी एक एक भरणी. आणि जर 13 जणी आल्या तर एका भरणी एकी जणी झाकण द्यायचं, एकी भरणी द्यायची का. पा सरळ सरळ हिशोब. दीपा मामी इथल्या आई आईला वेळेवर देतात. आईचं टेन्शन नाही आहे. आईले घरची भरणी देऊन देतो एखादी. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. काय म्हणून राहिलं. आईचं टेन्शन नाही आहे. असं पहिले बाहेरचं भागून न्यायचं. सो बाप्पा काय आणायला लागते का म्हणे. मला 1-2 आणायला लागते काय तो. मी म्हटलं सहा म्हणेन तू. वेळेवर कसं ना वाढते वाढते. हा आपण वेळेवर असं नाही म्हणजे जारे दुकानात धावतात ना, आण रे भाऊ 2 भरण्या उरल्या तर घरी काम अशा वस्तू नाही जात. खाण्यापाण्या सारख्या ते सारख्या जाते ते जाते. म्हणजे वापरीतल्या अशा वस्तू नाही जात वाया ते. तर गाईज हे असं आम्ही केलं आहे. हे वाहनाचं एक उचल्या की द्यायची. घेऊ बाई नाव घे. काय म्हणतोस ते, नाव घे म्हणतोस ते का काय म्हणतो ते. उखाणं घे. इतवारी. हो इतवारीत गेलो. इतवारी मधून मी आणल्या त्या. ते एवढा वेळ लागला त्या गल्लीत जायसाठी. दुर्गावाला शॉप काप आहे. दुर्गावाला शॉप सगळं मिळते. अरे बापरे एवढं सगळं सामान तिकडून आणलं. आणि आता त्याची तयारी करून झालो आहे. तर 2 मिनटं थांबा तुम्ही, आता नंतर बोलतो मी. अजून लय काम आहे. आंघोळ व्हायची म्हणजे अजून 3 वाजून गेले अजूनपर्यंत. तू का बॉ कोण आले बॉ. One eternity later. तर गाईज आता रेडी झालो मी आणि मामा मामी आले आहे. आणि ते सगळं रेडी करून ठेवलं आहे मी. इकडे असं आहे पण ते चेंज केलं नाही आहे. ते जाऊ द्या, त्यासाठी काही माफी मुश्किल आहे. Meanwhile.
असं डेकोरेशन केलं आहे आम्ही. आणि हे सगळे बघू शकता, हे सगळे ठेवलेले आहे आम्ही. आणि इथे आम्ही वाणासाठी आणलेले आहेत काचेचे बाउल्स आहे. आणि तिकडे चॉकलेट्स आहे, हे आहे मुरमुरे. बाहेर मामा बसले आणि बलून पण मीच लावलेले हे सगळीकडे. सगळे बलून मीच लावलेले आहे. आणि मामीने आज जेवणाचं आणलं, सकाळपासून जेवण केलं नाही आम्ही. हे तर दोघं काहीच नाही जेवले, मीच जेवलो. मग मीच भात खाल्ला थोडासा फक्त. आता चालू आम्ही आणायला. आणि आमच्या आणीचं फायनल लुक तुम्हाला दाखवू नंतर. ती पण नटलेली आहे मस्तपैकी. आजीचा फोटो काढला मामाचा नंबरचा. रेडी झाली आणि पण रेडी झाली मस्तपैकी. आणि आता चाललो आम्ही बोलवायला, कारण की अजून पण सांगितलं नाही. चला तर मी जाऊन येतो, सांगून येतो त्यांना. आणि अशी नटलेली आहे फायनल लुक मस्तपैकी. वो लोग गए उधर अभी आज ना कितने बजे है अभी 6 मैं बोलता हाँ उनको फोन. तो बोले कि 5:30 7:30. हाँ थोड़ा टाइम ही होता है ना करते करते. मैं बोल देता हाँ आयुष्मान का भी गया. वो भी अपनी मम्मी के साथ ही गया. अच्छा उसको भी बुला लेना. ये भाभी तो है शायद नाही आहे नहीं है कहीं. शायद गाँव गई. गावात. चला एकाकडे सांगितलं आहे, एक अवेलेबल नाही आहे. आता आम्ही चाललो आहे, एक फ्रेंड आहे तिला आवाज द्यायला. आणि आम्ही दोघंच करतोय हे काम, कारण आई वगैरे घरी बसली आहे आणीला बघत. चलो. A few inches later. बच्चा पार्टी आ गई इधर. बच्चा पार्टी कोणता? अलेक्सा उठती हुई तिकडे राहू. तू हरदम हुडी पहन के रहता क्या? दूसरा कोई है नहीं, दूसरा कुछ भी. हुडी पहन के ठंडी गर्मी में. नहीं मैं कभी कभार स्वेटर भी पहन लेता हूँ. अच्छा कभी कभार स्वेटर भी पहन लेते हो क्या? ठीक है ठीक है. क्या भाई किसी से भी बात शिवर येतात. अबे यहाँ तो चार्ज है. मेरी बहन तो कुछ पहनती नहीं. अरे तिचं कान कान बघशील कान. मेरी बहन तो पहनती थी नहीं कुछ. आज मेरी बहन का लूट था, कुछ की थी नहीं, उसने पहनी थी नहीं. सर उसको वैसे ही रहता हूँ. खाया था ना इसलिए. उसको तेरी बहन को नहीं बुखार नहीं है. मैं कफ सॉरी कफ. कफ खा के कफ में कोई बीमार. कफ मतलब तू घाल यार. फाड़ के फाड़ के रखेंगे. बच्चा पार्टी आलेली आहे अजून पण. फाड़ के रखेंगे. आवाज नाही. आवाज 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 आवाज. एक काम करो सभी एक साइड में सरक जाओ. तेरी बिल्डिंग में तेरी बस इतनी बच्ची. तो बनाएंगे ना अपन. और ये देख बच्चे बहुत सारे थे. अरे सभी गायब. आयुष मैंने नया बोला कि यहाँ से करके ये देख. इसीलिए उसकी मम्मी का फोन ये ना कैसा चलो बैठ जाते हैं. 22, 23, 24, 25. वो करना पड़ेगा ना अपने को. नहीं
करते ना आप क्या? आज तो पूरी थकावट बहुत थकावट हो जाएंगे। हो गया मतलब मेरा तो ऐसे वैसा हो जाता है। मतलब तो सर का ही सनी को हल्दी नहीं ना? एलेक्सा को बोलूंगा ना आर्यन क्या हाँ आता इथे हातावरच टाकावं मी. आतमध्ये झालेलं आहे. चला चॉकलेट्स वगैरे देखना देखना सजा के रखे रेडी तो सबको मिलेगी सब लोग. अरे बहुत सारा अरे हे बिस्किट है आणि रडून राहिली दुगडू मुरबाला जाणवता तिच्यातून घर में दे दूंगी. मेरे में है जो नहीं आप लोग नहीं बताऊंगा आप लोग नहीं आपको नहीं सही में आता है सबको आता है अरे यार खाना मैंने फाइट किया दो. अभी चॉकलेट है याद है. एक लास्ट में लेती हूँ सबको देके एक खाना ले लेती हूँ फिर बाद में. ओके सबको दे देती हूँ. अरे मेरे मुंह में चॉकलेट है इसलिए तो मैं ये नहीं खा पा रही. कुछ है दिन को तो आता ही नहीं. मराठी वाला नहीं सिस्टम पदर भी ले रहे ये वाली बेर भाभी भी मराठी में पार्ट करना थोड़ा. बाद में झालं 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 अभी अलग से फूट जाएगा. कुठून गौरवरावांचे नाव घेताय सगळे विचारतात असे पती मिळाले कुठून. छान छान बरबादीत नाहीये आलं ते कसं तरी पूछते मुझे पति कहाँ से मिले तुझे. हाँ हाँ ट्रांसलेटर कर तो इधर से गया साड़ी पे ये दागिने जो रहते हैं ना हल्दी के ये दिखते बहुत अच्छे से अच्छे और ऐसा पूछते हैं कि गौरवराव मिले कैसे. हाँ ऐसा टाइप का कुछ है मिलता जुलता. आपको हिंदी में कन्वर्ट करके बताए. मामी तिकडे भरती है अभी तो होशियार है ना वैसे पान पान हां घेतलं घेतलं नहीं करते. अरे रे रे हा बसतो का दीपा तुझा फोन आहे का. नाही वहिनी आहे माझ्या. अरे वा
दूर ठेव ते भीतीच वाटायची ते दूर ठेव. हा तुम्ही मग दुपारी झालं असेल ना. माझी तोंडात काय टाकत नका तोडलीस आवडा नाही हे खाणं फुलं. चला पुन्हा घालून दिलं तिला तू. तिघांची काढून घेतली चष्मा चष्मा चष्मा. आता वेळ तिघांची आणि इकडे बघ. ते म्हणत असून इकडून तिकडे चालली मी. घेतला तर फायनली झालं आहे आजीसोबत. अनाराचं अरे मामाच्या आता फोटो घेऊन आपण ये ना. तू येऊ शकशील नाही ना बाईच्या ना त्याच्यामुळे घेऊन ये उद्या. उद्या ऑफिस आहे होतच नाही. 8:30 वाजेपर्यंत नुसतं लॅपटॉप घेऊन बसते ऑफिस करत. मिळत नाही मिळत. आता सुट्टी मोठ्या मुश्किलने मिळाली नसतं. काढा मामीला घेऊन गेलो बाई तू. 1 hour later. तर गाईज आत्ता कुठे मी शांतपणे बसलो आहे आणि इकडे आणीची मालिश चालू आहे. पकडली माझी आणि लिटरली इतकं छान झालं आज हळदी कुंकू. फक्त एवढा की घाई खूप झाली आणि म्हणजे मला आणीला कंटिन्युअसली फिडिंग करायला लागत होतं. त्यामुळे तर विचारू नका. माझी पाठ तर कामातून गेलेली आहे. जसं तुम्हाला माहिती आहे फिडिंगमुळे पाठीचा त्रास खूप जास्त होतो. पण गाईज सगळ्यात आधी तर मला एक सांगा कमेंट करून की आमचं डेकोरेशन आउटफिट कसं होतं वगैरे हे सगळं सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, पण गोडगोड मागेही बोला तर पुढेही बोला, पुढेही बोला तर मागेही बोला. बोलायचं बोला नाही तर नका बोला. हे डेकोरेशन होतं ते तुम्ही आणि खूप जणांनी तारीफ केली आहे की नाही खूप छान डेकोरेशन केलं आहे असं म्हटलं आहे लिटरली. आणि ते आम्हाला आम्ही जे मेहनत केली एवढं एवढ्या वेळची रात्री 4 वाजता. माझ्यासाठी हे वरती आहे शब्द की खूपच छान केलं तुम्ही. हे वरती खूप जणांनी म्हटलं माहितीये. माझं झालं दुखणं मेहनत निघाली माझी बसल झालं. तर सिंपल एवढं जे आम्ही माहिती इतकं छान केलं होतं. अरे असं नाव नाही आणि स्वतः केलं आहे म्हणे ते माहितीये. तर हे सगळं आम्ही 4 वाजता रात्री आम्ही तर आम्ही कुठे होतो की आत्ता कुठे आम्हाला वेळ भेटला बसायला. आणि हे जे मी सांगत होतो की हे जे डेकोरेशन केलं होतं हे आम्ही जेवढी मेहनत केली तेवढी सगळी आम्हाला पे ऑफ झाली आहे. कारण की असं म्हटलं जाते की कोणी जरी चांगलं म्हटलं 2 शब्द जरी चांगले म्हटले कोणी की नाही की खूप छान केलं म्हणे मेहनत. मी सांगितलं की 4 वाजले म्हटलं रात्री. तर म्हणे बरोबर आहे एवढं सगळं करा तर 4 वाजणारच आहे म्हणे. इनी ड्रेस स्वतः शिवले आणीचा आणि इचा लेहंगा सगळं A to Z इनी शिवलं. खूप मेहनत होती त्याच्या मागे. मी पाहिली आहे ती स्वतः माझ्या डोळ्यांनी. ही कंटिन्यू 4 ते 5 दिवस 3-3 वाजता झोपली. सो मेहनत तर होतीच त्याच्या मागे. आणि आम्ही छोटंसं काय होईना पण चांगलं करायचा प्रयत्न करतो कारण की आणीमुळे. सो असं आहे. आणि आज मी असं खूप रील्समध्ये बघितलं होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी काही देत असते बायकोला. सो मी पण बघितलं. हो काय बघितलं होतं तू की एका कपलने म्हणजे त्याच्या हस्बंडने जुळवे दिले होते पायातले चांदीचे सिल्वर. अच्छा तेच बघितलं होतं का मी पण ते बँगल्स ग्रीन वाल्या. मी तसं काहीच नाही देऊन राहिलो.
गरज नाहीये ना. नाही तू असं सपोर्ट करते ना माझ्यासाठी इनफ आहे. कारण सगळे हसबंड माहिती ऍक्च्युअली होते ह्या सगळ्या धांदलीमध्ये तयारीमध्ये नवरे कशा म्हणतात ऐकायला घेणं तुझं झालं असं नेहमीचं आहे तू काय करत बसते. पण गौरवचा एक शब्द मला खूप जास्त सपोर्ट देते आणि धीर देते त्या घाईघाईमध्ये की तू आरामात कर, तू टेन्शन नको. बस हा एक शब्द माझ्यासाठी इतका इनफ असतं ना की श्वास घेते मोकळं की चल एक व्यक्ती आहे जी मला म्हणते की तू आरामात कर, घाई नको. म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा वेळ आहे माझ्याकडे असं. थँक्यू. आणि हां ते आपलं चालू होतं कुठे होतं आपण रील्सबद्दल. तर रील्सचं चालू होतं तर मी पण म्हटलं काय पण होईना एक छोटंसं वस्तू द्यायची. तर मी असं बघितलं होतं की काही देत असते म्हणून. तर पर्ल आहे तो सर्टिफाईड आहे पर्ल. हो म्हणजे सिल्वरवाला आणि हां पण इथे लिहिलं ना क्लाराचं. सो गाईज मी खूप दिवसापासून अशी रिंग शोधत होती पण ॲक्च्युली ज्वेलरी शॉपमध्ये जेव्हा जात होती तेव्हा मला मिळतच नाही होती. पण कसं दिसतंय बघा सर्टिफाईड पर्ल आहे. घालून देशील मग नंतर. छान आलं. थांब एक मिनिट. छान वाटतं ना. झाली तुझी साईज. आणि यामध्ये ऍडजस्टमेंट आहे म्हणजे छोट्या फिंगर पासून तुम्ही मोठ्या फिंगर पर्यंत ऍडजस्टमेंट करू. किती झाली तुला त्याच्यात. प्रोग्राम होता आमचा आणि तुम्ही बघितलंच की किती कसरत झाली. खूप थकलं असं वाटून राहिलं. आणि सोफा बाहेर काढावा लागला. तो पुन्हा अंदर आणला आम्ही. पलीकडे नेला होता नंतर बाहेर काढला. मामी आले होते तर मामा बाहेरच बसले होते. आणि लुटीच्या वेळेस आणीच्या तोंडात गेले होते मुरमुरे गेले होते तोंडात. तर ते बरे झाले ते थुक्यामुळे बाहेर चिपकले होते. तर तो बर्तन पटकन काढला मी. आणि ती आता झोपी आली आहे कंटेंट करून आली आहे ती. कशी चिल्लावते चिल्लावते पात्री. सो आणि बलून पण लावले होते मीच. सो जो पण आला त्यांनी म्हटलं की नाही खरंच छान झालं आहे म्हणे. आणि ते तुम्ही जे खाली कार्पेट टाकलं तर ब्लॉगमध्ये बघितलं तेच मी कार्पेट आणलं होतं. छान कार्पेट होतं ते मस्त. आणि चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. जर नवीन असेल ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि 3000 फॉलोअर्स 3000 सबस्क्रायबर करायचे लवकर. सो चला आता मी ब्लॉग एडिट करतो आणि भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. 3K करायचं आहे आणि 3K ला लाईव्ह जेव्हा आम्ही पहिले पण बोललो होतो हे जाऊ. ते पोळ्या शिकायचं. सो आता पोळ्या अशाच करतो. टिल देन टेक केअर. बाय बाय गाईज. Meanwhile, साठी मी गाडगं आणलं होतं जे की आम्हाला सेविंग करायची आहे. फक्त 500 नोटा आम्ही बोली केली होती पण काही लोक असे आहे ते नाही ऐकत. फक्त 200च्याच नोटा टाकतो म्हणते. थांबा बोनी करायची आहे. थांबा अबे साले. नावाची बोनी घ्या टाका. अरे जाऊन नाही राहिले का म्हणून म्हणतो 500ची टाका लागते. 200 नोटा नाही जात ते घेतच नाही गाडगाव तेव्हा नाही म्हणून राहिलं. आणि बरं 500ची टाक बरं. पा मानीची माय कशी टाकते कप्पन 500ची. हे बा टाका म्हणून म्हणतो 200च्या नाही जा. नाही बा हे असे काम नाही करायचे. 100च्या 5 टाकतो ना. नाही फक्त 500च्याच गेल्या पाहिजे. नको टाकू ते नको टाकू. एक अजून 4 बाकी 2 ते बी नाही घेते. माई बाकी माई बारी आहे ते चेंज करून माय वॉलेट दे बरं. 100चे वॉलेट मध्ये 100 नाही आहे. त्या 2000चे ते त्याच्या अकाउंटमध्ये टाकायचे आहे ना तिच्या. सो गौरवनी असा मोठा गाडगा आणलाय. आम्ही गाडगाच म्हणतो आम्ही याला सेविंगसाठी गुल्लक. तर या गुल्लकमध्ये तुम्ही बघितलं तुम्हाला तर दाखवलंच मी. काही लोक नाही मानले ऐकले नाही. काही 200-300 रुपयेच टाकले. जाणून टाकले 500 मी टाकणार आहे 500. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ अनाराच्या नावाचं गुल्लक बनवलं आहे. अंधाऱ्याच्या नावाचं आहे. ते 1200 रुपये गेले आत्ताच्यात. आता 1200 गेली आहे. तिथे डेट लिहून ठेवशील कोणत्या डेट पासून ते स्टार्ट करून ठेवते मी उद्या वगैरे मस्त. हा. भरण का वर्ष लागेल? वर्ष नाही. असं होतं ते गाडग्याचं उद्घाटन केलं आज चांगल्या दिवशी. सो ते पण मोठ्या माणसाच्या हाताने केलं. पैसेवाल्या लोकांच्या हाताने केलं. हो. आम्ही गरीब लोक आहे आणि आम्ही 500 टाकले फक्त. त्यानं 200-300 रुपये टाकले पण तेच कामाचे आहे. सो जस्ट अ जोक पार्ट. इट्स अ जोक्स. ठीक आहे. तर आता आम्ही जेवायचो आहे आणि आता थोड्या वेळाने जेवीन आम्ही. भेटूया उद्या सकाळी मॉर्निंगला. सो बाय बाय बाय. शबा केअर. टेक केअर.